गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे ना ह्या चवळीच्या शेंगांचं आज कालवण करणार आहे. तर काही शेंगा मी अशा सोलून घेतलेल्या आहेत ज्या जाड होत्या, आणि काही बारीक आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत. हा मसाला आहे. याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, जिरं, हळद आणि भरपूर अशी कोथिंबीर, म्हणजे कालवणाला ना हिरवा कलर आला पाहिजे म्हणून. मला हिरवा कलर आवडतो. हिरव्या मिरचीचं कालवण आहे ना, त्याच्यासाठी मला हिरवा कलर आवडतो. त्याच्यासाठी मी भरपूर कोथिंबीर घेतली आणि शेंगदाणे आणि भाजून याची शेंगदाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे पाणी टाकून. तर मी आता तेल टाकते. 2-2.5 पळ तेल टाकणार आहे. तेल गरम झाल्यावर असा एक मोठा टमाटर, टमाटर चांगला नरम झाला ना, मग त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला टाकणार आहे. बघा, टमाटर चांगला नरम झाला. आता हा वाटलेला मसाला टाकते. मसाला चांगला परतवून घ्यायचा तेलामध्ये, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी. मसाला मस्त तळला गेला आहे. याच्यामध्ये आता थोडं मसाल्याचंच पाणी घालणार आहे. आता हे ना तेल सुटेपर्यंत चांगलं गदगदू देणार. तेल सुटलं ना की मसाला असा वेगळा वेगळा दिसायला लागतो. तर याला बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे. गॅस कमी करते आणि या चवळीच्या शेंगा कट केलेल्या या स्वच्छ धुवून घ्यायचं चांगलं 2 पाण्याने. मी आधी 1 पाण्याने धुवून घेतलेले होते, हे दुसरं पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे शेंगदाणे वाटलेले होते ना, याच्यामध्ये मी अजून पाणी घालून पातळ केले. हे टाकायचं. त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी ॲड करायचं असलं ना, म्हणजे आपल्याला किती पातळ किती घट्ट पाहिजे त्यानुसार, आणि पुरेल असं पाणी घाला. चला, याच्यामध्ये मी आता मीठ टाकते चवीनुसार. मीठ टाकून घ्यायचं आणि याला आहे ना चांगलं अर्धा-पाऊण तास मस्त शिजू द्यायचं. कारण शेंगदाण्याचं कालवण जे आहे ना, ते जेवढं जास्त शिजलं ना तेवढं छान असं लागतं. थोडं शिजू पण द्यायचं आणि थोडं आटू पण द्यायचं त्याला. हे बघा, मी आता थोडंसं पातळ ठेवलेलं आहे, कारण की ते शिजून ना ते आटणार आणि थोडं कमी होणार. तर बघा कसं मस्त असं तरीदार दिसतंय. तर चला, झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आता. चला, तर कालवण रेडी झालेलं आहे चवळीचं. तरी असं मस्त घट्ट झालेलं आहे. किती पातळ होतं, किती घट्ट झालं बघा. तर मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालेलं आहे कालवण. ओके, बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.